आधीच्या काळी या स्थानाला खूपच वाईट म्हणून बघितलं जायचं, कारण एखादी व्यक्ती आपलं गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जाते, कारण हे फॉरेनला दर्शवणारं हे स्थान आहे. तर त्या काळी ज्या व्यक्तीकडे आपला जमीन जुमला नाही आहे, शेती नाही आहे, तो व्यक्ती कामानिमित्त मग आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेर जायचा. किंवा एखादा राजा शिक्षा म्हणून एखाद्याला देशातून बाहेर काढायचा, तर त्याला देश निकाला योग म्हणायचे. पण आजच्या या बदलत्या काळामध्ये आज फॉरेनला जाण्यासाठी लोक नवस करत आहेत की मी कधी फॉरेनला जाईल. तर हे काळानुरूप या स्थानामध्ये आज हा स्थान शुभ बनला आहे. आज कुंडली दाखवताना जे लोक येत आहेत, तर महत्त्वपूर्ण प्रश्नांमध्ये एक प्रश्न, मी फॉरेनला जाईल का, हा देखील व्यक्तीचा असतो. आज शरीरातल्या भागामध्ये जो तळपाय हा भाग आहे, हा 12वा भावावरून आपल्याला बघता येतं. 12व्या भावाला बलशाली करण्यासाठी, शुभफळं मिळवण्यासाठी रोज खोबरेल तेलामध्ये थोडंसं भीमसेनी कापूर तुम्ही मिक्स करून तळपायाची मसाज तुम्ही केली, त्यानी झोप देखील चांगली लागते. कारण हे झोपेचं स्थान आहे, हे स्वप्नांचं स्थान आहे, हे बेडरूमचं स्थान आहे. तर तुम्ही एक 5 ते 10 मिनटाची तळपायाची मसाज करून तुम्ही या स्थानाची शुभफळं घेऊ शकता.